पशुपालक मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण शरद शिंदे यांच्या डेअरी फार्मवर आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता हा जो स्टॉक आहे एचएफच्या गाया आज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर आपण आज शरद शिंदे यांच्याशी चर्चा करून सविस्तर ह्या गायींची माहिती काढून घेऊ आणि जाणून घेऊ ह्या गायींची किमती काय आहेत. तर बऱ्याच दिवसांनंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत आहेत. काही टेक्निकल इश्यूमुळे चॅनलवर थोडंसं काम करायचं थांबवलं होतं, पण आता सातत्याने रेग्युलर व्हिडिओ येत राहतील आणि अशा नवीन नवीन स्टॉक आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न चालू राहीलच. तर आपण या गायींची सविस्तर माहिती जाणून घेऊ. जर आपण आपल्या चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करतोय आणि जाणून घेऊ या गायींच्या किमती. तर पशुपालक मित्रांनो, बाजारापेक्षा एकदम व्यवस्थित आणि म्हणजे घरगुती गायींचे जे काय व्यवहार आहे एकदम पारदर्शक असा व्यवहार या ठिकाणी होत असतो. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलवर शेकडो शेतकऱ्यांनी या डेअरी फार्ममधून गाया घेऊन आपला दूध व्यवसायात भरभराटी केलेली आहे. तर आज पण या ठिकाणी शरद शिंदे डेअरी फार्मवर 4 गाया विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर आपल्याबरोबर शरद शिंदे आहेत आणि ह्या 4ही गायींची काय किंमत सांगतात, यांचं कितवं येत झालेलं आहे, यांच्या आत्ता यांनी पहिले दुधाला काय चाललेले आहेत, यांच्या काय किमती आहेत. आणि जर एखाद्या पशुपालकाला जर याच्यामधून एखादी जर गाय आपल्या डेअरी फार्मवर न्यायचं म्हणलं तर पोच करण्याची जबाबदारी किंवा इथनं डिलिव्हरी होऊ शकते का, ह्या सगळ्या एक एक गोष्टींची आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता 4ही पण गायी एकदम ओके आणि व्यवस्थित आहेत. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की बाजारापेक्षा घरगुती गायी एकदम व्यवस्थित माणसांना भेटतात आणि खात्रीच्या आणि विश्वासाने गाय आपण घेऊ शकतो आणि योग्य किमतीत. बाजारापेक्षा इथं येऊन आपण जर व्यवहार करीत असताना तर किमतीत पण नक्कीच कमी जास्त किमती होऊ शकतात. आणि अशा ह्या गायी आहेत. तर आपण या 4ही पण गायींची सविस्तर अशी माहिती घेऊ. या डेअरी फार्मचे मालक आज आपल्या बरोबर आहेत. तर आपण जाणून घेऊ या गायींची किंमत. तर शिंदे साहेब, काय किंमत सांगता या गायची? 85,000. 85,000 रुपये. तर आता ही किती वेताची? ही दुसऱ्यांदी खाली होती. तर ही सर 25 लिटर पिळलेली गाय. 25 लिटर पिळलेली आहे. गेल्या तर बघू शकताय पशुपालक मित्रांनो, ही 25 लिटर गाय पिळलेली आहे चांगल्या शेमेची. आणि चांगल्या शिमेची टॉप क्वालिटीची अशी गाय आहे. तर आपण गाय 4ही पण बाजूनी कव्हर करू. तिला थोडी इकडे घ्या बरं. व्हिडिओच्या माध्यमातून आपण गाय पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतोय. गायची कास तुम्ही बघू शकताय. सगळ्या गोष्टी काय क्लिअर आपण करू. तर व्यवहाराला बसल्यावर काही कमी जास्त होईल का? आणि जर एखाद्या जर शेतकरी मित्राला जर आपल्या इथून जर गाय न्यायची असेल तर न्यायला एखादं वाहन वगैरे काय, तर पशुपालक मित्रांनो त्यांच्याकडं स्वतःची गाडी आहे आणि ते डिलिव्हरी पण पोहोच करू शकतात. आणि गाईच्या किमतीत आणि सगळं जे काही गाईचं बट्टा जे असन, तर सडाचा आसन किंवा दुधाचा आसन किंवा इतर कुठल्या पण गोष्टी असतील तर पूर्ण पूर्ण गोष्टीला ती जबाबदार राहतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण पुढची गाय कव्हर करतोय. ह्या गायची काय किंमत सांगताय? 90,000 रुपये. हिचं आता कितवं येत आहे? तिसऱ्यांदी खाली होती. तर आपण गाय 4ही बाजूनी कव्हर करू. तिसऱ्यांदी ही गाय खाली होती आणि ह्याच्या अगोदर काय चालली म्हणता दुधाला? 27 लिटर पिळलेले. आता ह्या अशा गोष्टी बाजारात माणूस शक्यतो गोंधळूनच गेलेला असतो आणि असं शांत गाय बघायला पण थोडंसं मध्ये मध्ये काय दलाल वगैरे अशा गोष्टी जाणून येतात बाजारातून. तर ह्या गायी बघू शकता तुम्ही. आणि ह्या बाबतीत कुठल्याही गोष्टीची फसवणूक होणार नाही. सगळ्या गोष्टीत तुम्ही जबाबदार राहताय. कुठलाही बादबट्ट्याला जबाबदार आहे. अशा ह्या गायी आहेत. तर आपण पुढची गाय कव्हर करू. हिची काय किंमत सांगताय? ही सर 4 दात. 4 दाते. ही गेल्या झोपाला 20-19 लिटर पिळलेली आहे. 20-19 लिटर पिळलेले. 4 दात. 4 दाती गाय आहे. पाठीमागून या ना. आपण कव्हर करू 4ही बाजूनी. बघू शकता तुम्ही अशी कास आहे. गायची क्वालिटी कातन बघा ना.
तर मुक्त संचारमध्ये जर ह्या गायी सोडल्या तर राहू शकतात का? बांधायची सवय आहे ना. एकदम व्यवस्थित. नाही नाही मुक्त भेटलं तर काय काय अडचण नाही काय काय मुक्त संचारमध्ये सोडल्या की मुक्त पळतं थोडं. संचार जरी असलं तरी काय अडचण नाही. म्हणजे ह्या गायी भुंड्या असल्यामुळं तसं पण काही अडचण नाही. मारायची याचं अडचण नाही. काय किंमत म्हणलं ह्याची? तिचं 95 सांगतो सर. 95,000. व्यवहाराला बसल्यावर काय कमी जास्त? होईल काही. बरं. तर व्यवहाराला बसल्यावर नक्कीच किमतींमध्ये कमी जास्त होईल. आणि ह्या गायची 95,000 रुपये किंमत सांगतात. ह्याच्या अगोदर किती? 20-22 लिटर 20-22 लिटर ह्याच्या अगोदर चाललेले आहे. ही दुसरी येते. दुसऱ्यांदा गाय येते. आणि किती दात म्हणले? चौशी झालेली गाय आहे. तर या आतापर्यंतच्या 3 गायी आपण दाखवलेल्या आहेत. तर आता आपण 4थी गाय कव्हर करतोय. हिची काय किंमत सांगताय? ही तिसऱ्यांदी खाली होती आणि ही 18-19 लिटर पिळेली. 18-19 लिटर पिळलेले. तिसऱ्यांदी खाली होती. आता हिला 8-10 दिवस बाकी आहे. 8 ते 10 दिवस फक्त टायमिंग घेईन ते. हो. आपण चारी बाजूने कव्हर करू गायला. ही तिसऱ्यांदी खाली होती सर. तिसऱ्यांदी खाली होती. बघू शकता सडाचं अंतर ही. गायच्या सडांमधलं अंतर आणि गायची हाईट वगैरे बघू शकता. गायचा पाठीचा कणा. तर अशा प्रकारच्या गाय आज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आणि ह्यापैकी जर कुठली पण गाय तुम्हाला जर घ्यायची असेल तर प्रत्येक गायीचे जे काय बट्टा असेल किंवा काय डाऊट असतील तर सगळ्या बाबतीत स्वतः हे जबाबदार असतात. स्वतः ह्या गोष्टींची हमी घेत असतात. आणि आतापर्यंत यांनी शेकडो शेतकऱ्यांना कित्येक अशा गायी दिलेल्या आहेत. एका कस्टमरने 20-20 गाय नेल्या सर. 20-20 गायी एका गिरायकांनी इथनं नेलेल्या आहेत. तर सगळ्या 25 प्लस सर. 25 प्लसच्या गायी. 20च्या पुढं. तर आपण कुठल्या कुठल्या बाजारामध्ये गाय घेऊन जाता काय? आपल्या प्रवारानगर आणि सांगोला हां. आणि राशीन जामखेड राशीन, जामखेड, प्रवरानगर, सांगोला, आणि इथं वालवड. वालवडमध्ये. तर अशा मोठमोठ्या बाजारांमध्ये शिंदे डेअरी फार्मच्या गायी विक्रीसाठी उपलब्ध असतात. आणि घरी पण असंख्य गिरायकी येऊन ह्या गायी घेऊन जात असतात. अशा ह्या गायी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. जर बघू शकता तुम्ही गायींच्या सडांमधलं अंतर. आणि सगळ्याच गायी टॉप क्वालिटीच्या आहेत. जर आपल्याला जर यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर व्यवहाराला बसल्या पुढे मागवून काही काळजी करायची. तुम्ही नंबर सांगा तुमचा. 97 67 51 51 75. तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही